छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी, भवानी जय शिवाजी। करण्यात यावे आणि त्या आजूबाजूचं जे अतिक्रमण आहे ते हलवण्यात यावं याकरता आम्ही एक निवेदन आपल्यास देत आहोत। त्याचबरोबर ते जो काही पुतळा आहे त्या पुतळा कुठेही हलवण्यात येऊ नये आणि पुतळ्याच्या आजूबाजूचं अतिक्रमण हटल्यानंतर तिथं जे काय रस्त्याचं जे काय ट्रॅफिकचं पोलिसांचा जो काही प्रश्न आहे तोही मार्गी लागत आहे। त्यामुळेच आपणास विनंती आहे की या निवेदनामार्फत आपण कुठलाही निर्णय समाज बांधवाला दुःख पोहोचवी किंवा मराठा समाजाच्या किंवा या सर्व हिंदू समाजाच्या किंवा या सगळ्या समाजाच्या 18 पगड जातीच्या भावना दुखवतील असा कुठलाही निर्णय आपण घेऊ नये करिता आपल्याला ही विनंती। काल पण शिवसाहेबांना मी फोन लावला होता, त्यांना सांगितले कारण हा अस्मितेचा विषय आहे सगळ्यांचा, हा कोणत्या एका जातीचा विषय नाही, हा गेवराई शहरात नाही तालुक्यात राहणारा सगळ्यांचा अस्मितेचा विषय आहे। तिथे पुतळा बसला, आता हा पुतळा हलणार नाही। त्या ठिकाणी पुतळा राहील। तुमच्या किती होत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही आमची वर्गणी करून त्याला सुशोभीकरण सुरू करतो। आजूबाजूचं तुम्हाला काय काढायचं तर पूर्ण गोल राऊंड काढा, तुम्ही सांगा आम्हाला 10,000 फुटाचा आम्ही बांधकाम त्याला करायला तयार। एक आहे ऐका, पुतळा बसलाय, पुतळा आता हलणार नाही। हे बसायच्या अगोदरचा विषय होता, तुम्हाला जर करायचा असता तुम्ही इकडे बाजूला बसवा, हॅमस बसा। आता जे हॅमस काढलं तुम्ही ते पुतळ्याच्या पाठीमागे हॅमस बसवा, म्हणजे पुन्हा अडचण येणार नाही। पुतळा हलणार नाही हे तुम्हाला स्पष्ट सांगतो, जिथं आहे तिथंच पुतळा राहणार। कृपा करायचा तुम्हाला करा, त्याबद्दल आम्ही अडचण नाही, परंतु पुतळा आहे त्या ठिकाणी राहील, पुतळा तिथून हलणार नाही। हे स्पष्ट आणि स्पष्ट आता तुम्हाला आम्ही एवढ्या सांगतो की तुम्हाला काय करायचंय। तुम्हाला जर नसेल होत तर आम्ही आमची वर्गणी करतो, आम्हाला माहिती जे आम्ही वर्गणी करून करतो। आमचा समाज सगळा मोठा आहे, तुम्ही 2 मिनिटात सांगा, 2 मिनिटात आम्ही आज संध्याकाळच्या लगेच सगळं काम चालू करू, तुमच्या तिने होत नसेल। आणि जर तुम्हाला जर वाटत असेल दुसरीकडे पुतळा हलायचा तर ही जबाबदारी सगळी तुमची। उद्या कायदा सुव्यवस्था जर बिघडला ते फक्त सर्वस्व तुम्ही घेऊन एवढंच बोलायचे की यांनी पुतळा तिथून आता हलू नये, त्यांना जे काय हलायचे टपऱ्या टुपऱ्या हाला बाजूला घ्या, गोल राऊंड करा आणि तुम्हाला काय करायचं ते पूर्ण मोठा राऊंड करून घ्या, बाजूने लोक जातील, काय अडचण नाही ना तुम्हाला पुतळ्याची काय अडचण नाही। छत्रपतीमुळे आज इथं येत आम्ही तुम्हाला त्या पुतळ्याची अडचण नाही। स्पष्ट तुम्हाला सांगणे, पुतळा तिथून हलणार नाही म्हणजे नाही, हे मराठी भाषेत सांगतो तुम्हाला। तुम्हाला काही जरी वाटत असलं, दादागिरी वाटत असली, काही वाटत असलं तर वाटू द्या, हा पुतळा तिथून हलणार नाही। हे स्पष्ट आणि स्पष्ट पुतळा आहे त्या ठिकाणीच राहणार। छत्रपती शिवाजी महाराज की जय। 2001 ते 2006 मध्ये मी नगरसेवक असताना राजशांब वाटल असताना हा पुतळ्याचा विषय तिथंच बसवायचा म्हणून आपण पुणे नगर परिषदमध्ये विषयाची आम्ही सगळे होतो आणि त्या तेव्हापासून ठराव झालेला आहे। आता ठराव झालेला आहे, चौकात पुतळा चांगला असतो, एका बाजूला चांगला असतो। आता एवढा मोठा पुतळा आपला बीड जिल्ह्यामध्ये आहे, चौकातच आहे। हा चौक कुठं असं होईल त्याचे सुशोभीकरण करावं, आम्ही तुम्हाला पत्र दिलं, सुशोभीकरण करायचं चालू केलं पत्र, आणि आम्हाला नगरसेवकाला आम्हाला विचारात घ्या, परस्पर ठराव घेतात तर आम्ही स्वतः विरोधी पक्ष गटनेता म्हणून मी तिथं आहे खंबीरपणे, मी आहे तिथंच पुतळा जसं बसला तसंच करा आणि त्याचे सुशोभीकरण लवकर करून घ्या, एवढी विनंती करतो। सगळं बोलून दे, बोला सगळं बोला। यांचा पुतळा सर्व समाज बांधवांनी बसलेला आहे आणि त्या ठिकाणी शिवसाहेबाला विनंती आहे की शिवाजी महाराज आहेत, भारताचे जगाचे दैवत आहेत आणि शिवाजी महाराजाच्या मुळे आज महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये आपल्या महाराष्ट्राचा गौरव निर्माण होत आहे। आणि तसेच
गेवराई शहरामध्ये यापूर्वी कधी कोणताही पुतळा नव्हता. शिवाजी महाराजांच्या माध्यमातून आपल्या गेवराई शहरामध्ये सर्वांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे आणि त्या ठिकाणी जे आसपासचं जे थोडाफार अतिक्रमण असेल ते काढून त्या ठिकाणी पुतळा आहे त्या स्थितीत ठेवावं. आणि जर का कोणी पुतळा काढायचा प्रयत्न करत असेल तर त्याचे हात कापायचे काम हा जुनेद सावंत. 2 दिवसापूर्वी आता खरं सांगतो पुतळा हलायची हालचाल सुरू झाली होती. आपले जर काही कार्यकर्ते त्याच्यात घुसले होते तयार म्हणजे आम्हाला तयार करत होते तुम्ही हा म्हणा. पण आम्ही या बैठकीत येऊन सांगितलं ज्याला काढायचं त्यांचा ग्रुप झाला त्याच्यात आम्ही काय घुसणार नाही. आणि हे तुम्ही आम्ही सगळे एक झालो. हे एक झालं नसतं तर पुतळा हल्ला असता. खरं सांग 2 दिवसापासून सांगितलं तर सगळे एक व्हा, सगळे एक जुटे राहा तरच आपण राहील नाही तर काय ठरलं हे पुतळा हलणार आहे. एवढंच विनंती माझी. धन्यवाद. शिवसाहेबाला विनंती माझी, कारण आम्ही बऱ्याच वर्षापासून या पुतळ्यासाठी आपले जुने चाटणकर साहेब असतील त्यांना आम्ही 2006 पासून ते 2004 पासून त्यांना आम्ही निवेदन दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक ह्या गेवराई शहरात असावं, सुशोभीकरण करून या ठिकाणी मोठं भव्य दिवस स्मारक या छत्रपती ज्या शिवरायांनी आपल्याला घडवलं त्या छत्रपती शिवरायामुळे आज आपण सर्व समाज या ठिकाणी गुन्हे गोविंदाने नांदत आहोत. असं शिवाजी महाराज स्मारक हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात असायला पाहिजे होतं. आम्हाला तुम्ही जागा उपलब्ध करून द्या. जागा उपलब्ध करून देण्याचं काम या नगर परिषदेच्या काही भांडवळांनी केलं आहे. उपलब्ध करून द्यायचे त्या ठिकाणी. कारण शिवाजी महाराज हे कुठल्या जातीचे नव्हते, कुठले पक्षाचे नव्हते. ते सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे राजे होते. ते रणजित राजे होते छत्रपती शिवाजी महाराज. कारण या छत्रपती शिवरायांसाठी हा पूर्ण प्रत्येक समाजात रक्त साठा झालेला आहे शिवाजी महाराजांनी. कारण शिवाजी महाराज हे अस्मितेचा विषय आमच्या सर्वांचा. त्यामुळे त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तुम्ही तात्काळ सुशोभीकरण करून देण्यात यावं. आणि जिथं अतिक्रमण आहे, भरपूर अतिक्रमण आहे तिथं साहेब, अतिक्रमण काढून द्या. सगळ्यांच्या भावना दुखतील. आणि तुम्ही जर ते पुतळा काढण्याच्या भानगडीत पडत असाल तर आम्ही गेवराई बेमुदत बंद देऊ. हा विषय माझ्या एकट्याचा नसून कुणाचा नाही, हे सर्व शिवप्रेमींचा विषय. छत्रपती शिवाजी महाराज हे म्हणजे दैवदंड अखंड हिंदुस्थानचे स्वराज्याचे दैवत होते. त्यामुळे हा कुणी छत्रपती शिवाजी महाराज 35% मुसलमान होते, रामूश होते, धनगर होते, माळी होते, साळी होते, मार होते, माग होते, 18 पगड जाती होत्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात. त्यामुळे छत्रपती शिवरायांनी कधीच अद्वैत केलं नाही. आणि इथून पुढे तुम्ही विनंती आहे जिथं बसलाय त्या ठिकाणी ती जागा त्याच जागेवर त्यांनी आपण हे करावं, कायमस्वरूपी करावं. आणि आपण सगळ्या शिवप्रेमींना प्रोत्साहन द्यावं. आम्ही या पद्धतीने आश्वासन द्यावं तुम्ही शिवसाहेबांनी की आम्ही या पुतळ्याला हात लावला नाही. आणि कुणी तुम्हाला दबाव टाकला असला तर आम्ही शिवप्रेमी सर्व या ठिकाणी खंडित जय जिजाऊ जय शिवराय. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आपल्या गेवराईतल्या व्यापारी महासंघाचे जबाबदार पदाधिकारी आणि आपल्या मावळ्यांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे बसवलेला आहे. आणि वास्तविक पाहता हा पुतळ्याची जी प्रक्रिया आहे ही ज्या काही ह्या जबाबदार संस्था असतील त्या नगरपरिषद असू कोण असेल त्याचे आम्हाला घेणं देणं नाही. त्यांनी हे मागच करायला पाहिजे होतं. वर्षानुवर्ष ह्या गेवराई शहरातल्या सर्व घटकाची मागणी होती. याच्यासाठी मोर्चे निघले, आंदोलन झाले, विविध स्तरातून या संदर्भातले सगळे विषय झाले. परंतु वारंवार उदासीनता दाखवल्यामुळं सर्वांनी शिवजयंतीच्या दिवशी ठरवलं आणि त्या ठिकाणी पुतळा उभा राहिला. पुतळ्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्र असेल ज्या ठिकाणी शिवरायांचे पुतळे बसलेत त्याच्यातला एकही पुतळा ज्यावेळेस बसल्यानंतर उठलेला नाही. त्याची तीच जागा फायनल झाली की महाराष्ट्रातले कुठलं बी. तर त्यालाच मग गेवराई शहरात अपवाद का करायचंय, काय साध्य करायचंय आणि कशामुळे करायचंय याच्याशी आता आम्हाला देणं घेणं नाही. शिवप्रेमींच्या भावना आपल्या सगळ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. सर्व विषय समोर आलेले आहेत. छोटे छोटे विषय आहेत किंवा टेक्निकल तुम्ही जे सांगताय की रहदारीला अडथळा होईल, वास्तविक पद्धतीने 2-3 पोल जरी बाजूला केले आणि आपण जर सगळीकडे झाले, धारूर असेल, केज असेल, सगळीकडे असेल त्या पद्धतीने जर केलं आणि सगळ्यात मेन विषय जर या महाराष्ट्रात ज्यांनी स्वराज्य उभं केलं त्या स्वराज्याच्या प्रणेत्याला त्यांना कुठेतरी जर जागा शोधायची असेल आणि त्या दुसऱ्याच्या 2-4 विषयापैकी जर शिवरायांना जागा देणार नसेल तर आपण काय करणार, काय सिद्ध करायचंय. तर त्याच्यामुळं आता ह्याच्या पलीकडे सगळे विषय गेलेले आहेत. जी गोष्ट व्हायची त्या ठिकाणी ती विराजमान झालेली आहे आणि त्याच्यामुळं या विषयामध्ये
प्रशासनाच्या बाबतीनं आता काल डिपार्टमेंटसोबत पोलीस डिपार्टमेंटसोबत देखील बोलणं झालं. बरं वास्तविक पाहता जे नगर परिषद जरी करायचं झालं तर ते बी त्यांच्याकडे तर कुठं कशाची परमिशन काय, तर मग त्या विषयाच्या पलीकडे जाऊन शिवरायांच्या बाबतीमध्ये छोटे मोठे कायद्याचं ज्याला काय म्हणू आपण, आपल्याकडे ऑलरेडी कायद्यात पळवाटा काढतातच, तर त्या पद्धतीचं जे काय असेल डिपार्टमेंटले जे विषय असतील ते विषय न रेटता आता कुठंतरी ह्या विषयामध्ये 100% डिपार्टमेंटने सगळीकडे बसलेत ना, महाराष्ट्रापेक्षा काय गेवराई काय वेगळी आहे का, त्याच्यामुळे डिपार्टमेंटने आडेवेडे न घेता याच शिवप्रेमीसमोर या सगळ्यांसमोर या ठिकाणी जाहीर करावं की आता पुतळा तिथंच राहील. म्हणजे जे संशयाची काही लोकांच्या मनात धाकधुकी असं होतं का तसं होतं का ते न होता ही गेवराई शहर पहिल्यापासून गुन्ह्या गोविंदांनी एकोप्याने पुढे आलेलं आहे, चांगल्या पद्धतीने पुढे आलेलं आहे. सर्व घटकातल्या सर्व जाती धर्मांचा शिवरायांच्या पुतळ्या बाबतीमध्ये पाठिंबा एक माणसं दिसून येत आहे. त्याच्यामुळे प्रशासनाने त्याच्यामध्ये काही वेगळं डोकं न लावता आता पुतळा तिथंच कसं चांगलं करता येईल याच्यासाठी तुमचं प्रशासकीय जे कौशल्य आहे ते वापरा आणि आपल्या सगळ्यांच्या मनातल्या शंका कुशंका संपवा. जय जिजाऊ जय शिवराय. साहेबांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांना निवेदन ऊन लागायला नाही आता. बोला सगळ्यात यांच्यातून बोला. विनंती आहे. याच्या आधी बी प्रशासकनी पुतळा बसायचा हा शिवाजी चौकातच बसायचा होता आणि ह्याच्या आधी सर्वांनी ठरवलं होतं शिवाजी चौक हा शिवाजी चौकात असतो. त्याकरता सर्व मावळ्यांनी एकजुटीने येऊन सनी आपण आता रात्री बी निर्णय घेतला होता. शिवसाहेबाला आमची एकच विनंती आहे की शिवसाहेब ज्या टायमाला पुतळा बसायचा तिथं शिवाजी चौकात बसव. जसा तुम्ही नगरपालिकेचा ठराव घेता तसा आता आमच्या अख्ख्या गेवरा तालुक्याच्या ग्रामपंचायतचा आम्ही ठराव देऊ की हा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकातच बसला जाईल. आणि जर हा ठराव जर तुम्हाला लागत असेल, अख्ख्या तालुक्याच्या ग्रामपंचायतीचा ठराव देऊन आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. कारण तिथून पुतळा कुठेही हलू नये. आणि शिवसाहेबाला विनंती आहे की शिवसाहेब या सर्व मावळ्यांना तुम्ही एक निवेदन द्यावा किंवा आम्ही पुतळा हलविणार नाही, आम्ही काय करायचं तिथं करू, पण तिथलं अतिक्रमण जे आहे ते सर्व बाजूला काढू, पण पुतळा आहे त्या ठिकाणीच राहू द्या. ही सर्व मावळ्याची विनंती आहे. एवढं बोलून मला 2 शब्द छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपल्या निवेदनाचा स्वीकार मी संभावनापूर्वक करत आहे.